तर यस मित्रांनो, फायनली मी गोव्यामध्ये येऊन पोहोचलो. हा गोव्याचा प्रवास तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर यस, हा साऊथ गोव्याचा संपूर्ण ब्लॉग असणार आहे, तो तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर बघूयात आता या साऊथ गोव्यामध्ये मी काय काय एक्सप्लोअर केलं आहे. जस्ट सिंधुदुर्ग चेकपोस्ट क्रॉस केली आणि गोवा अजून यायला भरपूर वेळ आहे. तब्बल 40 किलोमीटर अजून बाकी आहे. तर वाजलेत आता 8:50 होत आलेत आणि इथे मला दिसलेत काजूची झाडं. तुम्ही कधी काजूची झाडं पाहिलीत का? मी सुद्धा फर्स्ट टाइम बघतोय. तुम्हाला पण दाखवतो. अरे तोडू नको. हे बघा, आता याचं काय खाता? डायरेक्ट काजू खायचा का? हा, काजू भाजून खायचा आणि हे वरचं फ्रूट मीठ लावून खातात. पण त्यांनी बघितलं तर बरोबर ते ॲटलिस्ट पण सांगायला हवं. हे बघा, कच्चा काजू आहे. बापरे, केवढा मोठा आहे. भाजी करतात याची. भाजी किंवा कशाची? ह्या फळाची? ह्या चिरून काजूची. कच्चा. आणि हे खाऊ शकतो का? हे खायचं. कसं लागतं? गोड लागतं? कसं? नाही, तुरट असतं थोडंसं. पण याला तेल वाटतं रे. दर मला काहीतरी त्रास होईल. तुला झालं तर चालेल. काय शांत वातावरण आहे ना, असलं छान वाटतं नाही तर प्रसन्न वाटतंय. म्हणजे अशी सकाळ रोज अनुभवायला मिळावी. हिंदी 1:05 झालेत आणि आम्ही पोचलो आहे आमच्या हॉटेलमध्ये. तर त्या ठिकाणी मस्तपैकी त्यांचं बार आहे. इथे स्विमिंग पूल आहे आणि ह्या अशा रूम्स आहेत, हट्स आहेत ॲक्च्युली. आणि छान अशी रूम आहे. तर मग बघू शकता इथे मस्तपैकी त्यांनी पूर्ण कॅटल वगैरे दिलं आहे. त्यानंतर इथे बेड आहे, इथे वॉशरूम आहे, तिथे कबड आहे आणि इथे टी व्ही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा AC, कारण की इतकं भयानक गरम होतं आहे की अक्षरशः राहत नाही आहे. तर 1:15 वाजताच पोचलो आहे आम्ही. तर आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता जेवतो, कारण की भरपूर भूक लागली. खूप लेट झालं, कारण की साऊथ गोवा ना घरापासून भरपूर लांब आहे. पुण्यापासून साऊथ गोव्यापर्यंत येण्यासाठी तब्बल 12 तास लागलेत, कारण की रस्त्याला जागोजागी त्यांनी डायव्हर्जन घातलेत, कारण की पूर्ण बेंगलोर हायवेचं काम चालू आहे. खतरनाक ट्रॅफिक, त्यामुळे भरपूर उशीर झाला. चला आता मस्तपैकी जेवण करूया. आणि हे त्यांचं रेस्टॉरंट आहे. ॲक्च्युली रूफटॉप रेस्टॉरंट आहे. मला वाटतं कोणीच नाही आहे हॉटेलमध्ये, आम्ही चाललेलो आहे. कारण की या टायमिंगला साऊथ गोव्याला जास्त करून पब्लिक येत नाही. मान्सूनमध्ये साऊथ गोवा बघण्यासारखा असतो. पण ठीक आहे, खूप दिवसानंतर म्हणजे आपण काम करून थकलेलो असतो, तर थोडी शांतता हवी असते. तर पार्टी बॉईजमध्ये तर मी काही येत नाही, त्यामुळे मग साऊथ गोवा आम्ही यावेळेस मस्तपैकी एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे. तर धमाल करणार आहे आपण साऊथ गोव्याला. तर आता पहिले आपण जेवण करूया. तिला भात आला बघ तुझा राईस. नमक लागते. गेलो कसं चालू कसं. 1 hour later. काय ग? स्विमिंग पूलमध्ये जायचं. कुठे जायचं? स्विमिंग पूलमध्ये. झाली का तू रेडी? चला मग. तर हॉटेलवरून निघालो आणि आत्ता आलो आहे पॉलोलियम बीचला. प्रोनाऊन्सिएशन चुकलं तर तुम्ही नेटवरती बघू शकता. तर पॉलोलियम बीचला आलेलो आहे आणि इथे छान असं मार्केट आहे. संपूर्ण टोटल या साईडला पण मार्केट आहे, या साईडला पण मार्केट आहे आणि इथे पूर्ण बीच साईडला पण मार्केट आहे. इथे मस्तपैकी चहा पिला आहे, कारण हा गोव्याला येऊन चहा पिणं कदाचित तुम्हाला चुकीचं वाटत असेल, तर हां मला चहा लागतो. चहा पिला आणि आता बीचवरती चाललो. काय करताय? ते बाऊल काहीतरी बघत होते तुम्ही.
ओ मेडिटेशन बाउल. त्या मुलीसारखं बोल ना. मला नाही येते तशी प्रॅक्टिस करावं लागेल. जाऊ दे, झालं 2 वेळा. चला सनसेट जाईल निघून. हा तर मी तुम्हाला सांगितलं नाही की मी नेमकं आलो आहे कोणासोबत. तर येस, माझी वाईफ, दीदी, ताजी आणि भाची श्राव्या. चला आता बीचवरती जाऊया. तर नॉर्थ गोव्याला आहे ना भरपूर सारा क्राऊड असतो आणि भरपूर गर्दी असते. तर तुम्हाला जर पीस हवा असेल तर साऊथ गोव्याला तुम्ही नक्की येऊ शकता. आणि इथे छान मार्केट आहे, म्हणजे शांतता पण आहे आणि फॉरेनर पण भरपूर आहे. तर गाडी घेऊन आल्यानंतर इथे पार्किंगची व्यवस्था आहे, आम्ही इथंच लावली. जास्त गर्दी असते पण ठीक आहे, तुमचं नशीब असेल तर तुम्हाला पार्किंग भेटू शकते. 130 रुपये पार्किंगचे घेत आहेत. आणि हा समोर आपल्या बीच, भरपूर सारे फॉरेनर्स भरपूर सारे. आणि या नेहमीसारखं उशीर करतात, शॉपिंगच संपत नाही. वाव, फर्स्ट टाईम मी गोव्यामध्ये नाही ना भाऊ, फर्स्ट टाईम मी गोव्यामध्ये ना बीचवरती बोर्ड बघतोय. म्हणजे तसा माझा गोव्यामध्ये हा सेकंड टाईमच आहे. याच्या आधी पण मी गोव्याला येऊन गेलो आहे, पण तेव्हा मी काय ब्लॉग वगैरे बनवला नव्हता. आणि साऊथ गोव्याला चालू होतो, पण नॉर्थ गोवासुद्धा मी एक्सप्लोर केला होता. आणि सनसेटचा टाईम होतो आहे, मस्त असा सनसेट एन्जॉय करायचा आहे. आणि हे असं काहीसं दृश्य आहे पालोलियम बीचचं. तर मोठा बीच आहे, खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत इथं. कायाकिंगसुद्धा तुम्हाला इथे करायला भेटेल. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कायाकिंगसुद्धा करू शकता. पण मी सजेस्ट करेल की कोला बीचला करा, कारण तिथे बॅक वॉटर आहे आणि शांत वॉटर आहे. इथे कसं समुद्रामध्ये अवघड जातं हे करायला, पण कोला बीचला खूप छान प्रकारे कायाकिंग करू शकतो. आणि ते सुद्धा आपण करणार आहे, तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेल. सात वाजून 13 मिनटं झालेत. सनसेटसुद्धा झालं आहे आणि शॉपिंगसुद्धा सुरू केली आहे. तर लहानपणी ना मी म्हणजे एका शॉपमधनं ना एक टी शर्ट घेतलं होतं. म्हणजे माझ्या मित्राचं शॉप होतं, तर श्युअर कंपनीचं ते टी शर्ट होतं. ते टी शर्ट मला एवढं आवडायचं ना, मी ते एवढं वापरलं, पण त्याच्यानंतर मला ते कधी भेटलं नाही. पण आज मला ते इथं भेटले आणि मी 2-2 टी शर्ट परचेस केलेत. माझं स्वतःचं दुकान असूनसुद्धा. बट ठीक आहे, ते कधीतरी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर आता इथे शॉपिंग संपूया आणि बघूया पुढं काय बघायचं आहे. आता भरपूर फिरलो आणि त्यानंतर एक छानसं हॉटेल सापडले. रेटसुद्धा एकदम व्यवस्थित आहेत. तर खूप वेळ फिरल्यानंतर हे एक चांगलं रेस्टॉरंट भेटले. गोव्यामध्ये जर तुम्ही दारू पिणार नसाल तर तुम्हाला फूडसाठी चांगलं हॉटेल शोधणं ना जरा अवघड जातं. आणि त्यातल्या त्यात हे छान हॉटेल भेटले. तर अगोंडा बीचला जाण्यासाठी जो रोड आहे त्याच्या एक्झॅक्ट जो चौक आहे ना, जो कॉर्नर आहे, त्या कॉर्नरलाच हे हॉटेल आहे, बांदेकर रेस्टॉरंट. तुम्हाला आता जेवण मागवले, थाळ्या पण आपल्या शहरापेक्षा इथे स्वस्त थाळी आहे. जे हॉटेल मी बोलत होतो ते हे रेस्टॉरंट आहे. तर बांदेकर बार अँड रेस्टॉरंट असं हॉटेलचं नाव आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे, छान आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काय ऑर्डर देसाल त्याआधी त्या ऑर्डरबद्दल तुम्ही पूर्ण विचारपूस करा. कारण की काही गोष्टींचे रेट त्यांनी मेनू कार्डमध्ये लिहिलेले नाही आहेत. ते अवेलेबिलिटीनुसार त्याचे रेट चेंज होतात. जे की म्हणजे स्पेसिफिकली मासे. तर यस, त्यांनी सुरमई फ्रायचे आमच्याकडनं 1000 रुपये घेतलेत. पण पीस मोठे होते, बट ठीक आहे, वाईट नव्हतं, छान होतं. पण थोडी आम्हाला सर्विस स्लो वाटली, त्यामुळं थोडं असं हे झालं. बट ठीक आहे, हॉटेल मात्र छान होतं. तर हा रोड आहे, आपण नॉर्थ गोव्यावरनं या साईडने येतो. तर या साईडला तुम्हाला अगोंडा बीच आणि या साईडला पॅलोलियम बीच आहे. आणि इथे कॉर्नरलाच हे हॉटेल आहे. 10:25 झालेत आणि आजचा दिवस आहे दुसरा. तर मी कुठे आलो ते तुम्हाला मी सांगितलं नाही. तर मी आलो आहे कॅनाकोना येथे मूनलाईट रिसॉर्टमध्ये. तर छान असा हा रिसॉर्ट आहे, तुम्हाला एकदा दाखवतो मी. कालही मी तुम्हाला दाखवला. हे त्यांचं बार सेक्शन आहे, हा स्विमिंग पूल आणि ह्या अशा रूम्स आहेत. वरती त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर आत्ता दिवस दुसरा. तर आता मी निघालो आहे अगोंडा बीचला, कारण आल्यापासून बीचमध्ये खेळलो नाही, कारण की काल येताच आम्हाला 1 वाजला. तर आता निघालो आहे, तर थोडा टाईम स्पेंड करतो फॅमिलीसोबत आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो अगोंडा बीच.
तर टाईम झाला आहे 12:15 आणि आत्ता आलो आहे मी अगोंडा बीचला. तर काय समोर मला व्ह्यू दिसतोय, एक नंबर बीच आहे, एक नंबर. व्हाईट सँड बीच आहे, व्हाईट सँड. मस्त आहे, एकदा बघाच. भरपूर मोठी किनारपट्टी आहे आणि बीच पण सुंदर आहे. फोटो वगैरे काढण्यासाठी तर एक नंबर बीच आहे अगोंडा बीच. तर मी थोडा एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. असलं क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे ना, एक नंबर बीच आहे, एक नंबर. म्हणजे आत्तापर्यंत मी एवढे बीच फिरलो आहे, त्यातला हा बीच खरंच खूप सुंदर आहे, बघाच. अगोंडा बीचला मस्त एन्जॉय करून झालं आणि जाताना आम्ही इथे ब्रेकफास्ट केला होता. पुन्हा तिथे चालू आहे जेवायला. गोवा अँड मसाला असं रेस्टॉरंटचं नाव आहे, छान आहे. जर तुम्हाला येत असलं तर नक्की येऊ शकता. टेस्ट मस्त आहे आणि रेट पण कमी आहे. मजा केली फॅमिलीसोबत आणि आत्ता मस्तपैकी कॉफी पितो. तर आत्ता बटरफ्लाय बीच किंवा कामोदी रामाला जाणार आहे किंवा मग कोला बीचला. कोला बीचला कदाचित जाणार नाही कारण की तिथे कायाकिंग करतात. तर आम्हाला तर काही वेळ भेटला नाही, उद्या भेटला तर जाऊया. तर आजचा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवसाचं प्लॅनिंग होतं गोव्याचं. तर ठीक आहे, बघूयात. आत्ता तर कोला बीचचं काही प्लॅन नाही आहे, पण आपण बटरफ्लाय बीच आणि अजून 2-3 बीच आहेत ते एक्सप्लोअर करणार आहे. मी कॉफी संपवतो, तोपर्यंत आपण पोहोचूया बटरफ्लाय बीचला. ही सगळी बटरफ्लाय बीचला जाण्यासाठी पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथून आपल्याला रस्ता आहे. तर पार्किंगपासून ना बटरफ्लाय बीच भरपूर लांब आहे, 2-2.5 किलोमीटर येतो. तर एक तर टू व्हीलर न्या किंवा जीपनी या. तुम्ही पार्किंगपासून ट्रेकसुद्धा करू शकता, पण भरपूर लांब आहे. त्यामुळे जर टू व्हीलरवरती असाल तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता इथपर्यंत. नाहीतर मग यांची जीपची फॅसिलिटी आहे, 250 रुपये पर पर्सन घेतात ते बोथ साईड. तर त्यापेक्षा टू व्हीलरने आलेलं बेस्ट, कारण 4 व्हीलरला 100 रुपये पार्किंग प्लस यांचे 250 रुपये, म्हणजे ते भरपूर खर्च होतो. ठीक आहे, चला करूयात बटरफ्लाय बीच एक्सप्लोर. या इथून आपण ट्रेक करत येतो आणि हा असा सुंदर व्ह्यू आहे बटरफ्लाय बीच. खरंच खूप सुंदर बीच आहे. म्हणजे साऊथ गोव्याला जर तुम्ही येत असाल तर हा बीच मस्ट विजिट केलाच पाहिजे. इतका सुंदर आहे ना की वर्थ इट आहे यार, मस्त. थोडं लेट झालं आम्हाला, सनसेटच्या टायमिंगला आलो आहे आम्ही, पण ठीक आहे, उजेड आहे. कदाचित सुंदर दिसत असेल हा बीच कदाचित, पण मस्त आहे बीच, नक्की या. Day 3. 8:37 झाले आणि आजचा दिवस आहे 3रा. तर आज आम्ही इथून चेकआउट करतोय आणि आता निघालोय काबोदी रामाला. पण काल तुम्ही पाहिलं का की गोव्यामध्ये सुद्धा होळी सेलिब्रेट केलेली आहे.
तर आजचा दिवस आहे धुलीवंदनचा, तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ येईपर्यंत होळी तर गेलेली असेल, पण ठीक आहे, तरीसुद्धा तुम्हा सगळ्यांना होळीच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर चला, तर आता निघायची वेळ झाली आहे, कारण की तब्बल 9 वाजत आलेत. लवकर निघायचं आहे आणि आजच्या आज आम्हाला पुण्याला पण पोचायचं आहे. तर या सुंदर अशा रिसॉर्टला आज आपल्याला बाय बाय करायचं आहे. एक्झॅक्ट फोर्टच्या समोरच आपल्याला पार्किंग बघायला भेटते आणि हा समोर आपल्याला दिसतोय फोर्ट. तर चला, तर आता आतमध्ये जाऊया आणि फोर्ट एक्सप्लोर करूया. त्या साईडला चर्च आहे. चर्चच्या लेफ्ट साईडला आल्यानंतर इथे आपल्याला पेबल बीचसाठी रस्ता भेटतो. चला बघूया. कुठले? पुणे. पुण्याचे एकटे आले का? एकटे नाही, फॅमिली सोबतच आहे. तर यस, आता या गोव्याला बाय बाय म्हणायची वेळ आली. तर खूप छान प्रकारे साऊथ गोवा एक्सप्लोअर केला आहे. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. मी तुमची रजा घेतो. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.